40 वर्षे मुंबई महानगरपालिकेत आपलं वर्चस्व ठेवून असणाऱ्या उबाठांनी आपल्याला काय दिलं? मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी ठाकरेंची पॉलिसी एकच, यूज अँड थ्रो. मराठी भाषा, मराठी माणसाचा उद्घोष करत त्यांनी आपले खिसे कसे भरले ते एकदा पहाच. कोविड औषधांमध्ये घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, पत्राचाळ घोटाळा, मिठी नदी घोटाळा, ही यादी न संपणारी आहे. कुठलाही अधिकारिक व्यवसाय किंवा धंदा नसताना इतकी संपत्ती त्यांच्याकडे आली कुठून? त्याशिवाय राजकीय आकसापोटी दुसऱ्यांची घरं, ऑफिसं तोडण्यात, विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आणि सर्वसामान्य जनतेला जसं अनंत करमुसे किंवा म्हाताऱ्या नेव्ही ऑफिसरला केलेल्या मारहाणीत सत्तेचा झालेला गैरवापर आम्ही कसा विसरायचा? बाकी कायदा व्यवस्थेबद्दल काय बोलायचं? पालघरच्या साधूंची, मनसुख हिरेंची हत्या आणि सचिन वाझे प्रकरण वगैरे हे आत्ता उगाळणं व्यर्थ आहे. पण ह्या घोटाळेबाजांना आणि त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेला चाप लावण्याची गरज आहे. आता सकारात्मक बदल हा व्हायलाच पाहिजे. प्रभागातील पायाभूत सुविधा आणि ट्रॅफिकची समस्या, आरोग्य सुविधेत सुधारणा व्हावी यासाठी आपला दवाखाना, तरुणांच्या कौशल्याला चालना तसेच महिलांना सुरक्षितता आणि सन्मान मिळावा यासाठी एक जागरूक मतदार म्हणून आता तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडायची आहे. त्यासाठी विकासाचं धोरण राबवणाऱ्या भाजपच्या उमेदवार स्मिता संजय परब यांना मतदान करा. विकास घडेल वारंवार, हाच आहे भाजपाचा निर्धार.